मोबाईल स्क्रोल करत असताना दिसणाऱ्या सुंदर पोस्टर्स, लोगो कोण बनवत असेल असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? बरं ते जाऊ द्यात. माझ्या इन्स्टाला तुम्ही पाहिलं असेल की मी ग्राफिक डिझायनिंगचे देखील ऑर्डर्स घेते आणि याच डिझाईन्स मी सेल देखील करते. आता मला असं वाटतं की मी करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत? ज्याला या फील्डमध्ये 0% जरी नॉलेज असेल तरी तो हे काम करू शकतो, तेही आपल्या वेळेनुसार, तेही ऑनलाईन, फक्त आणि फक्त मोबाईलचा यूज करून. तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की घरात बसूनच मुलांची काळजी घेत आणि कुटुंब सांभाळत आपण स्वतःचं करिअर देखील बनवू शकतो, पण कसं? नक्की सुरुवात कशी करावी हे समजत नाही आहे, किंवा मार्केटमध्ये एवढे सर्व ऑप्शन्स आहेत, त्यात नवीन काहीतरी करायचं म्हणजे खूप खर्च लागेल. हे सर्व तुमच्या मनात आधी येतं ना? तर अजिबात काळजी करू नका. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी घेऊन आले आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही तर रोज जॉबबद्दल सांगता, आज हे काय नवीन? तर माझ्या प्रिय मैत्रिणींनो, युक्ती चॅनल मी यासाठी क्रिएट केलं होतं की एक महिला म्हणून आपल्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात, बरोबर की नाही? मग त्या रिस्पॉन्सिबिलिटीज पूर्ण करून आपण घर बसल्या अर्निंग करू शकतो का? काय प्रोसेस असते? या सर्वांमध्ये अपडेटेड राहण्यासाठी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. इन शॉर्ट, हे सर्व तुम्हाला अगदी इझिली समजावं म्हणून मी ऑनलाईन अर्निंगचे व्हिडिओज पोस्ट करत असते. बट आज संडे स्पेशलमध्ये मी अशी युनिक आयडिया तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ज्याला या फील्डमध्ये 0% जरी नॉलेज असेल तरी तो हे काम करू शकतो, तेही आपल्या वेळेनुसार. तर चला मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओची सुरुवात करूयात. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लगेचच सबस्क्राईब करून घ्या. मोबाईल स्क्रोल करत असताना दिसणाऱ्या सुंदर पोस्टर्स, लोगो कोण बनवत असेल असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? बरं ते जाऊ द्यात. माझ्या इन्स्टाला तुम्ही पाहिलं असेल की मी ग्राफिक डिझायनिंगचे देखील ऑर्डर्स घेते, किंवा माझ्या यूट्यूब चॅनलचे थंबनेल तुम्ही पाहतातच. तर या डिझाईन्सलाच ग्राफिक डिझायनिंग असं म्हणतात. यासाठी मी कोणताही कोर्स केलेला नाही, तरी देखील मी माझे यूट्यूब थंबनेल, पोस्टर्स, बॅनर्स स्वतः डिझाईन करते. आता मला असं वाटतं की मी करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत? आणि याच डिझाईन्स मी सेल देखील करते, तेही ऑनलाईन, फक्त आणि फक्त मोबाईलचा यूज करून. हो, अगदी बरोबर ऐकलत तुम्ही. यासाठी तुम्हाला लॅपटॉपची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही फक्त मोबाईलचा यूज करून ग्राफिक डिझायनिंग करू शकता. बट हे सर्व तर ठीक आहे, पण सुरुवात कशी करायची तर हे सर्व आपण व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, बिकॉज मला 101% माहिती आहे की हा व्हिडिओ प्रत्येक गृहिणीसाठी यूजफुल ठरणार आहे. आजकाल प्रत्येकाला बॅनर बनवायचं असतं, त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर अट्रॅक्टिव्ह अशी डिझाईन बनवून हवी असते, तर यासाठी ते ग्राफिक डिझायनरला हायर करतात. आता एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला अपवर्क वेबसाईट दाखवते. स्क्रीनवर दिसत असलेला कॅन्डिडेट 1 तासाचे $80 घेतो. आता $80 म्हणजे 7,000 रुपये 1 तासाचे. जस्ट इमॅजिन, जर तुम्ही डेली 2 ते 3 डिझाईन्स जरी बनवल्या तरी तुमची मंथली अर्निंग 30,000 होऊ शकते. आता हे सर्व एक दिवसात तर शक्य नाही आहे की आज तुम्ही व्हिडिओ पाहिला आणि उद्यापासून काम चालू, असं अजिबात नाही आहे. त्यामुळे यासाठी प्रत्येक डिझाईनवर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. नेक्स्ट म्हणजे तुम्ही म्हणाल की यासाठी तर कोर्स करावा लागेल तरच क्लायंट मिळतील, तर हे कम्प्लिटली चुकीचं आहे. याचं लाईव्ह एक्झाम्पल तुमच्यासमोर आहे. मी कोणताही कोर्स न करता चांगल्या डिझाईन्सच्या ऑर्डर घेते. बेसिकली तुम्ही जर क्रिएटिव्ह आहात, लाईक कलर्स आणि डिझाईन, यामध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही हे खूप इझिली करू शकता. आता मला असं वाटतं की महिलांना कलर्स आणि डिझाईनमध्ये खूप चांगलं नॉलेज असतं. सो कमिंग टू द पॉईंट, तुम्हाला डिझाईन बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. ते म्हणजे डिझाईनचं बॅकग्राऊंड, त्यामध्ये फोटो सिलेक्शन, टेक्स्ट हायलाईट करताना फॉन्ट कोणता यूज करायचा, म्हणजे कोणता जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतोय. तसं जेव्हा तुम्हाला ऑर्डर मिळते तेव्हा क्लायंट तुम्हाला हे सर्व डिटेल्स स्वतःच सांगतो, म्हणजे मला पर्टिक्युलर कलरमध्ये डिझाईन हवी आहे वगैरे. आता या डिझाईन बनवायच्या कशात, तर मी तुम्हाला एकदम फ्री टूल सांगणार आहे, ते म्हणजे कॅनव्हा. मी खूप सॉफ्टवेअर आतापर्यंत यूज केले आहेत, बट ट्रस्ट मी, कॅनव्हासारखं इझी डिझाईन कोणत्याच सॉफ्टवेअरमध्ये बनवता येत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या डिझाईन्समध्ये इन्स्टंट चेंजेस इथे करू शकता. लाईक तुम्हाला डिझाईन जरी क्लायंटला शेअर करायची असेल तर जस्ट लिंक तुम्ही शेअर करू शकता.
तुम्हाला जर कॅनवा कसा यूज करायचा यावर डेमो व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगा. आता डिझाईन कुठे आणि कशी बनवायची हे तर आपल्याला समजलं, बट ॲज अ बिगिनर जर तुम्हाला ग्राफिक डिझाईनचं 0% नॉलेज असेल तर श्रुती राजपूत म्हणून एक चॅनल आहे, ती स्पेशली फक्त ग्राफिक डिझायनिंगवरच शिकवते, तेही कॅनवाचा यूज करून. तर याच चॅनलवर फक्त 5 तासाचा एक कंप्लीट कोर्स आहे. तर हा जरी तुम्ही पूर्ण पाहिला तरी तुम्हाला 90% आयडिया यातून येऊन जाईल आणि बाकी सर्व तर तुम्हाला डिझाईन बनवूनच प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल. जेवढं जास्त तुम्ही डिझाईन बनवाल तेवढं जास्त तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळणार. आता ग्राफिक डिझायनिंगने फक्त ऑर्डर्सच्या स्वरूपात अर्निंग होते असे नाही, तर तुम्ही यातून 4 प्रकारे इन्कम जनरेट करू शकता. फर्स्ट म्हणजे तुम्हाला ऑनलाईन मार्केटिंग करावी लागेल की तुम्ही ग्राफिक डिझायनर आहात आणि असे डिझाईन्स तुम्ही बनवून देता. सेकंड म्हणजे फ्रीलान्सर म्हणून अपवर्क, फायवर या वेबसाईटवर तुमचं काम अपलोड करू शकता. चांगला प्रोफाईल बनवून अपलोड केला तर इथे पण तुम्हाला काम मिळू शकतं. थर्ड म्हणजे एखाद्या मार्केटिंग एजन्सीमध्ये तुम्ही काम करू शकता. आणि फोर्थ म्हणजे ग्राफिक डिझायनिंगमध्ये तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स आल्यावर तुम्ही स्वतःची एजन्सी देखील टाकू शकता. सो हा होता ग्राफिक डिझायनिंगबद्दल पूर्ण रोडमॅप. यामध्ये मला आणखी डिटेलमध्ये टॉपिक कव्हर करायचा होता, म्हणजे याची मार्केटिंग कशी करायची, क्लायंट कसे मिळवायचे याबद्दल, पण व्हिडिओ खूप मोठा होईल. बट तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी यासाठी पार्ट 2 नक्की बनवेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? अजूनही काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.